अख्खी जत्रा वेटीस धरायची होती का? आणि तुम्ही मुख्याधिकारी तो तुम्हाला कळणारच तुम्ही कोण. सन्माननीय नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी साहेब, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण डम्पिंग ग्राउंड विषयी आता बोलत होता. सध्या खंडेश्वरी देवी जे मंदिर आहे तिची यात्रा भरती आमची आणि तो माझा प्रभाग आहे. तिथे वरच्या डम्पिंग ग्राउंडला, नाळवंडी नाक्यावरच्या डम्पिंग ग्राउंडवर कमी कचरा असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये टाकण्यात आलेला आहे. बरं, ते कमी म्हणून की काय शिवसाहेब, ते कमी म्हणून की काय, जी बहिरवाडीला आपल्या बाँड्रीला आहे, नगर परिषद आणि बहिरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये, म्हणजे दोन्ही बाँड्रीला एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीला 4 दिवसापासून तिथं बिंदुसरा नदीच्या काठाला कचरा टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. मी याच्यापूर्वी देखील आपल्याला एक विनंती केली होती की आपण एक वेळ द्या, आपल्याला तिथं जी कचरा टाकण्यात आलेला आहे खंडेश्वरी देवीच्या मंदिराच्या तिथं, तर तो कचरा उचलून आपल्या वरच्या डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं काम करायचं. बरं, आपल्या हुशार लोकांनी परत काल तिथं आग लावून टाकली या 2 दिवसामध्ये. म्हणजे ते, आणि रोज हजारो लोक सकाळी उपाध्यक्ष साहेब तिथं मॉर्निंग वॉकला असतात. अशा परिस्थितीमध्ये मग आरोग्याची आपण एकीकडं स्वच्छता मोहीम आखलेली आहे, एकीकडं आपण अशा पद्धतीचं शहरातला कचरा स्वच्छ करायचा आणि माझा प्रभाग अस्वच्छ करून टाकायचा. तर हे कुठंतरी थांबावं लागेल. आणि माझी तुम्हाला विनंती साहेब की सोमवारी तुम्ही थोडा वेळ द्या आम्हाला. ते दोन्ही ठिकाणी जिथं तुम्ही रहिवासी भागामध्ये डम्पिंग ग्राउंड केलंय, मला ते दोन्ही भाग तुम्हाला दाखवायचेत आणि तिथून आपल्याला तात्काळ तो कचरा कसा विल्हेवाट लावता येईल त्या कचऱ्याची, त्याच्यासाठी उपाययोजना करायची अशी माझी विनंती आहे तुम्हाला. त्यासोबतच आपण आत्ता शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे. ती स्वच्छता मोहीम सुरू करत असताना माझी एकच आपल्याला कळकळीची विनंती आहे. सन्मान्य सभापती आहेत इथं, उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत, की बाबा याच्यापूर्वी देखील आम्ही हा प्रयोग केलता. मुळूक साहेब, पटेल साहेब, सन्मान्य तत्कालीन नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर साहेब होते, त्यावेळेला आपण हा प्रयोग केलता की आपण एक स्वच्छता मोहीम चालू केली होती. प्रत्येक प्रभाग वाईज आपण ते नंबर दिलते. परंतु त्यामध्ये आपल्याला अनुभव असा आला की मोहीम जशी जशी पुढं चलती, एका प्रभागामध्ये आपल्याला तिथं 8-8 दिवस लागतात. असं हे बोलण्याची गोष्ट आहे, फक्त 2 दिवसात मोहीम संपते, 2 दिवसात. 8-8 दिवसात एक प्रभाग उरकत नाही. मग तो 8-8 दिवसात प्रभाग उरकत असताना 25 प्रभाग आहेत बीड शहरामध्ये, 26 प्रभाग. इकडे उखंडा झालेला असतो आमच्या प्रभागांचा. आम्ही प्रभाग 3 आहे, माझ्या प्रभाग 3 मध्ये अजून मोहीम नाही आली. पण समजा तुम्ही मोहीम जरी घेतली, पहिल्यांदा माझ्या प्रभागातून जरी सुरू केली तुम्ही, तर माझ्या प्रभाग तुम्ही स्वच्छ करून जाताल. परंतु ज्या वेळेस ते पूर्ण चक्कर मारून माझ्या प्रभागात येताल, त्यावेळेला माझ्या प्रभागाचा नक्कीच उखंडा झालेला असतो. हा आपला जुना अनुभव आहे. त्याच्यामुळं आहे त्या प्रभागामध्ये आहे ती जी स्वच्छता कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे, त्या संख्येवर तो प्रभाग त्या लोकांनी स्वच्छ करावा. नक्कीच उपस्थिती किती आहे याची बिलकुल गांभीर्याने नोंद संबंधितांनी घ्यावी. तिथं मग सभापती असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु ज्या प्रभागात ज्यांचं जी ड्युटी दिलेली त्या माणसाने तिथं काम करावं. कारण काय आहे, सणावाराचे दिवस आहेत, लग्न सराईचे दिवस आहेत. प्रत्येक ठिकाणी जिथं आपण रमजान महिना सुरू झाला म्हणतो पटेल साहेब, तिथं शिवाजी महाराज जयंती होती. आता लगेच रामनवमीचे वेध लागलेत, हनुमान जयंती आहे. म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बरोबर बोलतोय का मी सर्व सदस्यांच्या वतीनं बोलतोय. तर मोहीम जिथली तिथं ठेवावी. आणि उदाहरण मी खंडेश्वरीचं किंवा बहिरवाडीचं दिलंय. असं बऱ्याच भागामध्ये कचरा टाकण्यात येतोय. तोही कचरा टाकण्याचा, शहरातला कचरा उचलून बाहेर जिथं भागामध्ये तो टाकायचा, आपल्या माध्यमातून बिलकुल सक्त सूचना देऊन ते थांबवावं ही विनंती करतो. 15 फेब्रुवारीला आपली महाशिवरात्र होती, बरोबर. मी तुम्हाला 13 फेब्रुवारीला फोन लावला, शिवसाहेब, नाही 13 तारखेला, 12 तारखेला रात्री, बरोबर. काय म्हणलो मी तुम्हाला की कंकालेश्वर मंदिर हे ग्रामदैवत आहे आणि महाशिवरात्रीची सगळ्यात मोठी यात्रा या तालुक्यातली, या जिल्ह्यातली जर परळीनंतर कुठे भरत असेल तर ती कंकालेश्वर मध्ये भरते. तुमचं उत्तर होतं साहेब मला की 14 तारखेला आपण तिथं स्वच्छता मोहीम ठेवली म्हणून. बरोबर आहे का? मी बरोबर बोलतोय तुम्हाला. आणि मी तुम्हाला म्हणलो होतो स्वच्छता मोहीम तुम्हाला कधी सुरू करायची तेव्हा सुरू करा, अगोदर कंकालेश्वर मंदिर साफसफाई चालू करा. बरोबर आहे का? आणि त्यानंतर 13 तारखेला सकाळी जी स्वच्छता मोहीम सुरू झाली तिथं आणखी एक माणूस होता, तो म्हणजे मनोज
गोडसे नगरसेवक ते त्या भागातील. आणि 13 तारखेला स्वच्छता मोहीम झाल्यानंतर आपली स्वच्छता मोहीम सुरू कधी झाली? 14 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आणि 15 तारखेला सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते मंदिर उघडं होणार होतं आणि तिथं यात्रेला सुरुवात होणार होती. तुम्ही कधी करणार होते स्वच्छता शिव साहेब तिथं? तुमच्या मोहिमेमुळे अख्खी जत्रा वेटीस धरायची होती का? आणि तुम्ही मुख्याधिकारी तो, तुम्हाला कळणारच तुम्ही कोण आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्ही अगोदर नगराध्यक्षांच्या अधीन होते. आता कायद्यामध्ये सुधारणा झाली, अधिनियमांमध्ये सुधारणा झाली आहे. तुम्हाला स्वतंत्र अधिकार आहेत, तुम्ही कुणाच्या अधीन नाहीयेत. माझी विनंती तुम्हाला आहे. बाकी वादविवाद टाळायचे आहेत आपल्याला. आता ही सर्वसाधारण सभा आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये आता हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे कोणत्या पक्षाचे, हा गौण विषय आहे. आता सगळ्याला शहर स्वच्छ करायचं आणि स्वच्छता ही प्रमुख जबाबदारी. आपल्याकडून लोकांना काय पाहिजे? पाणी, रस्ता, नाली आणि स्वच्छता, बरोबर आहे. आणि खांब्यावर लाईट लागलेली पाहिजे. याच्या पलीकडे विषयच नाहीये तिथं. याच्या पलीकडे आपण देऊ शकत नाही, आपली ऐपत पण नाहीये. पण यासाठी तुमची भूमिका कणखर पाहिजे. जर मी त्या दिवशी तुम्हाला आग्रह केला नसता तर महाशिवरात्रीच्या अगोदर कंकालेश्वर परिसर हा स्वच्छ झाला नसता. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. बस एवढंच मला बोलायचं.